संध्याकाळची वेळ होती. आसामच्या आकाशात गडद अंधार पसरलेला. त्या शांत अंधारात भारतीय हवाई दलाचे 2 वैमानिक एका महत्त्वाच्या प्रशिक्षण मोहिमेसाठी अत्याधुनिक आणि शक्तिशाली सुखोई 30 MKI लढाऊ विमानानं आकाशात झेपावले होते. प्रशिक्षणादरम्यान हे विमान आसाममधल्या कार्बी आंगलोंग परिसराच्या आकाशात पोहोचलं होतं. सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक काहीतरी अनपेक्षित घडलं. काही वेळापूर्वीपर्यंत रडारवर दिसणारं हे विमान अचानक रडारवरून गायब झालं. यानंतर तळावर खळबळ उडाली आणि तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली. आणि आज सकाळी एक दुःखद बातमी समोर आली. भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान कोसळल्याचं स्पष्ट झालं. या भीषण अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर शहीद झाले. विशेष म्हणजे पूर्वेश दुरक्कर हे महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र होते. भारतीय वायुसेनेनं आज सकाळी जवळपास 9:15 वाजता एक्स पोस्टद्वारे दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिली. पण नेमका हा अपघात कसा झाला? शहीद झालेले हे दोन्ही पायलट कोण होते? आणि यासोबतच भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 विमानाबद्दल तसंच या विमानाच्या अपघाताबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, काल संध्याकाळी साधारण 7 वाजताच्या सुमारास भारतीय वायुसेनेची 2 धाडसी वैमानिक स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर एका नियमित प्रशिक्षण मोहिमेसाठी आकाशात झेपावले. त्यांनी अत्याधुनिक आणि शक्तिशाली सुखोई 30 लढाऊ विमान घेऊन उड्डाण केलं होतं. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण काही वेळातच काळानं वेगळंच वळण घेतलं. उड्डाणानंतर काही मिनिटांनं विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. हे विमान रडारवरून गायब झालं. यानंतर ग्राउंडवर खळबळ उडाली. विमानात असलेले दोन्ही पायलट सुरक्षित असतील अशी आशा सर्वांना होती आणि त्यांच्यासाठी प्रार्थनाही सुरू होत्या. दरम्यान तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र आज सकाळी भारतीय वायुसेनेनं एक्स पोस्टद्वारे अत्यंत दुःखद बातमी दिली. सुखोई 30 विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणि या भीषण दुर्घटनेत विमानातले दोन्ही वैमानिक शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. आसामच्या दाट जंगलात बेपत्ता झालेल्या त्या सुखोई 30 विमानाबाबतची भीती अखेर खरी ठरली. तासनतास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर कार्बी आंगलाँगच्या डोंगराळ भागात विमानाचा ढिगारा सापडला आणि या दुर्घटनेत भारतीय वायुदलानं स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर हे 2 धाडसी आणि तरुण वैमानिक गमावले. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजता हे विमान जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केलं होतं. मात्र अवघ्या 40 मिनिटात म्हणजे सायंकाळी 7:42 विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. नियोजित वेळेत विमान परत न आल्यामुळं भारतीय वायुसेनेनं तातडीनं शोध मोहीम सुरू केली. रात्रभर चाललेल्या या शोध मोहिमेनंतर चोकोहोला परिसरातील जंगलात मध्यरात्री विमानाचा ढिगारा सापडला. कार्बी आंगलाँगचा हा भाग अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ असल्यामुळं शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र विमान सापडल्यानंतर या अपघातात दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय वायुसेनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आणि त्यांचं निधन झालं. भारतीय वायुसेना या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी आहे. दरम्यान हे विमान नियमित प्रशिक्षण मिशनवर असताना ही दुर्घटना घडली आहे. विमानाचा रडारशी संपर्क नेमका कोणत्या कारणामुळे तुटला आणि हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणांमुळे याचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुसेनेनं उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. मंडळी, या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांपैकी एक पायलट महाराष्ट्राचा भूमिपुत्र होता. फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर हे भंडारा जिल्ह्यातल्या शहापूर इथले रहिवासी होते. त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं आणि अवघ्या 3 वर्षांपूर्वीच ते पास आऊट झाले होते. तरुण, धाडसी आणि उमदा वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र देशसेवेच्या या प्रवासातच त्यांचं आयुष्य दुर्दैवानं संपलं. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. घरचा लाडका मुलगा आणि देशासाठी झेपावलेला एक धाडसी पायलट कायमचा हरवल्यामुळं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या बलिदानामुळं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते. तर शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर अनुज वशिष्ठ हे हरियाणातले गुरुग्राम इथले रहिवासी होते. त्यांचे वडील आनंद कुमार हे
भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत आहेत। त्यांचे नातेवाईक आणि हरियाणा पोलिसांचे निवृत्त निरीक्षक चंद्रप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुज यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी भारतीय वायुसेनेत प्रवेश केला होता। दरम्यान अनुज यांचा लवकरच विवाह होणार होता आणि त्यांच्या कुटुंबात लग्नाची तयारीही सुरू होती। पण दुर्दैवाने त्याच काळात झालेल्या लढाऊ विमान अपघातात ते शहीद झाले आणि आनंदाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला। सुखोई Su-30 या शक्तिशाली लढाऊ विमानाच्या अपघातांची मालिका सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर येतेय। भारतीय हवाई दलातील सर्वात प्रगत आणि ताकदवान विमानांपैकी एक मानलं जाणारं सुखोई Su-30 MKI हे 2 इंजिन असलेलं बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे। हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले आणि देखरेख अशा अनेक महत्त्वाच्या मोहिमांसाठी हे विमान वापरलं जातं। मात्र गेल्या काही वर्षात या विमानाचे काही अपघातही घडलेत। विशेष म्हणजे गेल्या 12 वर्षात भारतात तब्बल 8 वेळा Su-30 MKI अपघातग्रस्त झाल्याची नोंद आहे। सगळ्यात अलीकडचा अपघात म्हणजे 4 जून 2024ला नाशिक जवळ घडला होता। भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI जेट प्रशिक्षण उड्डाणावर असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते जवळच्या शेतात कोसळलं। सुदैवानं दोन्ही वैमानिकांनी वेळेत इजेक्ट होऊन आपला जीव वाचवला। मात्र आता आसाममध्ये झालेल्या या दुर्घटनेत दुर्दैवानं दोन्ही धाडसी वैमानिकांना आपला जीव गमवावा लागलाय। देशासाठी आकाशात झेपावलेले हे 2 वीर स्क्वॉड्रन लीडर अनुज वशिष्ठ आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर कायमचे आपल्यातून निघून गेले। त्यांच्या बलिदानामुळे देशभरातून शोक व्यक्त केला जातोय। दरम्यान या अपघातामागचं नेमकं कारण काय होतं याचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुसेनेनं उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या 2 वीर वैमानिकांना भावपूर्ण श्रद्धांजली।